पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथे श्री काळभैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात संपन्न। यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन। कावड व छबिना मिरवणुकीसाठी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी। पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यात्रेची सुरुवात 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी भजनाच्या कार्यक्रमाने झाली। 3 एप्रिल रोजी सकाळी भव्य कावड मिरवणूक, त्यानंतर शिरणी वाटप, आंबील घुगऱ्यांचा प्रसाद तसेच सायंकाळी सवाद्य छबिना मिरवणूक व शोभेच्या दारूची आतिषबाजी पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दरम्यान रात्री आयोजित करण्यात आलेल्या पाहुणं यायलाच लागतंय या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमावर पावसाने पाणी फिरले। अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे हा कार्यक्रम नियोजित वेळेत होऊ शकला नाही। त्यामुळे संबंधित कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी घेण्यात आला। 4 एप्रिल रोजी सकाळी कलाकारांच्या हजेऱ्याचा कार्यक्रम पार पडला। दुपारी जंगी कुस्ती हंगामाने यात्रेची सांगता करण्यात आली। या कुस्त्यांना परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यात्रा काळात ग्रामस्थ, भाविक व युवकांचा मोठा सहभाग लाभला असून यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण यात्रोत्सव सुरळीत पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले। सालाबाद प्रमाणे काळभैरवनाथ यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे। त्यानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक असं स्वागत। या ठिकाणी प्राचीन काळापासून काळभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात आहे। त्यामुळे सर्व गावकरी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा महोत्सव साजरा करत असतात। काळभैरवनाथ यात्रेनिमित्त मोहोज आणि मोहोज परिसरातील सर्व नागरिक व ग्रामस्थातर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। काळभैरवनाथ यात्रा ही गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली यात्रा आहे। ज्याप्रमाणे लोसर, खांडगाव आणि भैरोबाची वाडी तालुका नेवासा या ठिकाणी भैरवनाथाचे मंदिर आहे, त्याचप्रमाणे आमच्याही गावातील मंदिर आहे। ही यात्रा म्हणजे एक श्रद्धेचं, एकतेचं प्रतीक आहे। गावाच्या या यात्रेनिमित्त परगावात असणारे, नोकरीसाठी गेलेले सर्व काही पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक या ठिकाणी यात्रेसाठी गावात येतात। गावाला एक प्रकारचं उत्सवाचं स्वरूप या यात्रेमुळे प्राप्त होतं। असा असणारा हा यात्रा उत्सव या गावामध्ये आज रंगलेला आहे। त्यानिमित्त सर्व पाहुणे आलेले आहेत। त्या पाहुण्यांचं मी यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। भैरवनाथ यात्रा कमिटी उत्सव मोहोज बुद्रुक यांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। प्रतिनिधी दीपक खोमनेसह सचिन नन्नावरे, अहिल्यानगर।